नाव सांगा मॅडम आणि काय सांगाल आज महिला दिवस? मी सुवर्णा जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिन एकच दिवस जरी असला तरी या दिवशी स्त्री ज्या ज्या भूमिका आयुष्यात निभावते, प्रत्येक भूमिकेत तिला एक नवीन नवीन आव्हान असतं. नवीन नवीन भूमिका आणि नवीन नवीन आव्हानं ही कशाच्या जोरावर पेलते हे तिलाच माहिती. तिच्याकडे हे जे युनिव्हर्सल एक ताकद आहे, ह्या ताकदीचा आज सन्मान होत असतो आणि हीच ताकद ती समाजाला पुढे नेण्यासाठी देत असते. या ताकदीमुळे, या विश्वासामुळे जे तिच्याकडे एक मांगल्य आहे, मूर्तिमंत, जाज्वल्य, ज्वलंत जी शक्ती आहे तिच्याकडे, त्या शक्तीचं आज खरंच कौतुक होतं सगळ्या बाजून. आम्हाला सगळ्यांना खूप बरं वाटतं आज की आमचा सन्मान होतो आणि आमच्याकडे असंच सन्मान आमचा व्हावा, अशा पद्धतीने व्हावा की आम्हाला कधीही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये. समाजाने प्रत्येक स्त्रीचा सन्मान करावा. कुठल्याही स्त्रीला कधीही कुणाबद्दलही भीती वाटू नये. आपल्याच भागात फिरताना, आपल्याच भागात कामासाठी येता जाता कोणाचीही मदत लागावी अशी गरज भासू नये किंवा त्यासाठी तिला रस्त्यावर उतरायला लागू नये. कोणाकडे भीक मागायला लागू नये की मला मदत करा, मदत करा, ही वेळच यायला नको. असा समाज सदृढ, प्रगल्भ तयार व्हायला पाहिजे, हीच आमची सगळ्यांकडून अपेक्षा आहे. कुठल्या कुठल्या क्षेत्रात पुढे जायला पाहिजे महिलांनी? सगळ्या क्षेत्रात मुलींनी जायला पाहिजे, पण त्याच पद्धतीने जसं एखादा इतिहासाचा हात न सोडता भविष्याकडे बघितलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत. कारण महिला ही सगळ्या बाजूनी एक जबाबदार म्हणून समाजामध्ये ओळखली जाते. तिची भूमिका ही फार निर्णयात्मक असते. त्यामुळे तिने समाजामध्ये वावरताना कधीही झालं तरी नवीन आव्हानं नक्की पेलावीत, नक्की स्वीकारावीत. सगळी आव्हानं, मग ती हवाई सुंदरीची असोत किंवा शेतकरी असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, ती सगळ्या क्षेत्रामध्ये तेवढ्याच सक्षमपणे पुढे जावी आणि तिचा प्रत्येक भूमिकेमध्ये तिचा सत्कार व्हावा, तिचा आदर व्हावा. सत्कार नाही झाला तरी चालेल, पण आदर नक्कीच व्हावा. खूप कौतुकाची अपेक्षा नाही आहे, परंतु तिला अनकाउंटेड करू नये, म्हणजे तिला हे करू नये, गृहीत धरू नये. हा तिच्या प्रत्येक गोष्टीची तुम्ही दाद द्यायला पाहिजे. हां, आलेले होते. सावेसाहेब आलेले होते. पालकमंत्री नांदेडचे पालकमंत्री आदरणीय सावेसाहेब आलेले होते. जिल्हाधिकारी आदरणीय दिलीप स्वामी साहेब आलेले होते. त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय विकास मीनाजी आलेले होते आणि त्याचबरोबर व्याख्यातेही होते. विविध विषयावर व्याख्यानं झालेली आहेत. भारूड झालेला आहे आणि मुरडा काय हां हे बेटी बचाओ बेटी पढाओ, बालविवाह प्रतिबंधक, बुरगुंडा असे वेगवेगळे सामाजिक समस्येला हात लावणारे असे या विषयावर जनजागृतीचा कार्यक्रम ही आज झालेला आहे. पुरस्कार पण दिले महिलांना, पुरस्कार वगैरे दिले की नाही, आज नाही दिले गेलेले. पूर्ण नाव सांगा. सुवर्णा हरिभाऊ जाधव. जिल्हा परिषद मार्फत सर्व महिलांसाठी कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि महिला बाल विकास विभागामध्ये आम्ही सर्व काम करत असतो आणि हे काम करत असतानाच आम्हाला एक उत्तेजना मिळावी आणि पुढील वर्षभराच्या कामासाठी एक एनर्जी मिळावी यासाठी सतत जिल्हा परिषद हा कार्यक्रम आयोजित करतं. त्याप्रमाणे आज आरोग्यावर आणि कायद्यावर तसेच सामाजिक प्रबोधन यावर कार्यक्रम घेऊन एक वेगळीच ऊर्जा मिळालेली आहे आणि ती ऊर्जा घेऊन आम्ही पुढे वर्षभर काम करू. तुमचं नाव सांगा. माझं नाव शोभा शिंदे दौड. वंदना कवाल, बालविकास प्रकल्प अधिकारी, सिल्लोड. आज महिलांना 8 मार्चला जगात त्यांना संघर्ष करावा लागला होता मतदानाच्या अधिकारासाठी आणि आज मतदानाचा अधिकार 8 मार्चला मिळालेला आहे महिलांना. असंच भारतीय संविधानानुसार सुद्धा 50% राखीव जागा किंवा 100% जागा मिळावं असंच आम्हाला या महिला दिनाच्या दिवशी मला सांगावंसं वाटतंय. महिला दिन हा नवीन ऊर्जा आणणारा आम्ही वर्षभर या दिवसाची वाट बघतो. या दिवशी आमच्या केलेल्या कामाचं कौतुक हे वरिष्ठ अधिकारी करत असतात आणि त्या केलेल्या कामाची दखल देखील घेतली जाते आणि पुढं नवीन काम करण्यासाठी आम्हाला ऊर्जा मिळते. आमचं कौतुक केलं जातं, आम्हाला सन्मान दिला जातो. 8 मार्च मला खूप आवडतो आणि आम्ही आतुरतेने या दिवसाची वाट बघत असतो. तुमचं नाव? माझं नाव वंदना कवाल, बालविकास प्रकल्प अधिकारी, सिल्लोड.
बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प 1 छत्रपती संभाजीनगर। आजच्या जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने आज आपल्या बेटी बचाव बेटी पढाओ या कार्यक्रमास दशकपूर्ती झालेला आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी जिल्हा महिला आपले जे या अनुषंगाने जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने हा आयोजित सर्व महिलांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यामध्ये आरोग्यविषयक असेल, त्याचबरोबर कायदेविषयक असेल, त्याचबरोबर या ठिकाणी उत्तेजनात्मक कार्यक्रम जे आहेत ते पण ठेवलेले आहेत। तसेच भारुडांचा कार्यक्रम देखील ठेवलेला आहे। त्या भारुडाच्या माध्यमातून स्तनपान, लसीकरण हे महत्त्वाचे विषय त्या अनुषंगाने या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे आजचा हा सर्व महिलांना उत्स्फूर्त करण्यासाठी, सर्व महिलांचा सन्मान करण्यासाठीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे।